हो सर. नाही, शक्यता अशी आहे की आम्ही पुण्याला शिफ्ट होऊ कायमचे. हो, म्हणजे गाव जरा लहान आहे आणि इथे काम करता येत नाही. म्हणजे पुण्याला आलो की सगळं सुरळीत होईल असं वाटतंय. हो, नाही तारीख ठरली नाही अजून, पण ठरली की कळवतो मी तुम्हाला. पण आम्ही येणार होतो त्यापेक्षा लवकरच येऊ. मी ठरलं की कळवतो तुम्हाला. हो सर, नक्की. बाय. उर्मी, काय झालं? मी सांगितलं होतं ना तुला, तू नको जाऊ माईशी बोलायला. काय झालंय? रागावली का ती तुला? हे बघ उर्मी, माईच्या मनात काही नसतं. मग तिला या सगळ्याचा खूप मनस्ताप झालेला आहे. शिवाय दादांचंही टेन्शन असणार आहे तिला. बरं, मुद्दा हा आहे की आपल्याकडे आपण जे बोलतोय त्याचा पुरावा नाहीये. कुणी का आपल्यावर विश्वास ठेवेल? तू माईवर रागवू नकोस. नाही रागवलंय मी. नाही म्हणजे असं तू रागवणार नाहीस याची खात्री आहे मला, पण तिच्याबद्दल मनात काहीही गैरसमज ठेवू नको माझ्यासाठी प्लीज. ती खूप बिचारी आहे, खूप साधी आहे, खूप भोळी आहे. तू तिच्याबद्दल मनात राग नको धरूस. मग मी आलो होतो तेव्हा ती केवढी चिडली होती. पण त्या माझ्यावर चिडल्या नाहीच आहेत. म्हणजे त्यांना माझं म्हणणं पटलं. म्हणाल्या, माझं मन मला सांगतंय की तू असं काहीच केलं नाहीयेस. माई असं म्हणाली? हो. म्हणजे असं म्हणाली माई? वासू, तोच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्यावर माझं उत्तर बदलणार नाहीये ना. त्या असं म्हणाले. त्यांनी पूर्ण विश्वास दाखवला माझ्यावर. म्हणजे अर्धी लढाई जिंकलीस तू उर्मी. उर्मी, माईनं तिचं अख्खं आयुष्य दादांच्या शब्दाला प्रमाण मानण्यात घालवलं. ती आज तुझ्या बाजूने बोलते म्हणजे आपोआप ती दादांच्या बाजूने स्टँड घेत नाहीये. कसं काय जमवलंस तू हे? म्हणजे याआधी फक्त हे मी करू शकलो होतो, तेही मी माईच्या पोटी जन्म घेतला म्हणून. तू तर काल आलीस आणि हे सगळं केलंस. कसं काय जमवलंस तू हे? उर्मी, ही लढाई तू जिंकलीयस. वासू, मला लढाई नाही, मला माणसं जिंकायची. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन,
हाऊ कॅन इट बी पॉसिबल?